अस्पृश्यतेमधून मुक्त होण्याचा मार्ग बाबासाहेब सांगतात. अस्पृश्यतेमुळे समाजाची अशी अवस्था झाली की हा कलंक कसा दूर करायचा याचाच विचार सर्वांच्या मनात सुरू झाला. यासाठी अनेक उपाय सुचवले जात होते. काहींचं म्हणणं होतं, अस्पृश्यांनी हा देश सोडून दुसऱ्या देशात जावं. बाबासाहेब याच संदर्भात एक प्रसंग सांगतात. निराश्रित सहाय्यकारी मंडळाची स्थापना झाली. त्यावेळी एक वरिष्ठ वर्गातील मनुष्याने असा सल्ला दिला होता, हे अस्पृश्य लोक ही आपली पीडा दुसऱ्या कोणत्या देशात घेऊन का जात नाहीत. हा सल्ला तिरस्कारातून दिला गेला होता. पण बाबासाहेब म्हणतात, गावात चतकोर भाकरीसाठी रोज अपमान सहन करण्यापेक्षा फिजी, ईस्ट आफ्रिका किंवा न्यूगिनी सारख्या देशात जाऊन स्वतःचं नशीब आजमावणं अधिक हिताचं ठरू शकतं. हो, परदेशात भारतीय म्हणून काही अडचणी येतील, पण बाबासाहेब ठामपणे म्हणतात, हिंदी म्हणून परदेशात जितका त्रास होईल त्यापेक्षा हिंदू म्हणून आपल्या देशात जो त्रास सहन करावा लागतो तो अधिक आहे. इतकंच नाही, परदेशात गेल्यावर उपजीविकेचे अनेक मार्ग खुले होतील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. मात्र बाबासाहेब म्हणतात, सर्वांनाच देश सोडून जाणं शक्य नाही. फार थोडे लोकच देशांतर करू शकतील. मग उरलेल्या समाजाचं काय? याच प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब दुसरा मार्ग समोर ठेवतात, धर्मांतर. पण धर्मांतराचा विचार करतानाही ते अतिशय शांत आणि तर्कशुद्ध भूमिका मांडतात. ते म्हणतात, कोणत्याही धर्माकडे फक्त भावनेने नव्हे तर तात्विक आणि व्यवहारिक अशा दोन्ही दृष्टीने पाहिले पाहिजे. बाबासाहेब स्पष्ट सांगतात, तात्विक दृष्ट्या हिंदू धर्म कोणत्याही धर्मापेक्षा कमी नाही. उलट त्यामध्ये सर्वभूती एक आत्मा आहे. हे अत्यंत उदात्त तत्व सांगितलं आहे. पण लगेच ते एक प्रश्न विचारतात, जर हे तत्व खरंच आचरणात आलं असतं तर समाजात माणसामाणसात इतका भेद राहिला असता का? दिवा प्रकाश देताना कोण मित्र आणि कोण शत्रू असा विचार करत नाही. पाणी तहान भागविताना जात धर्म असा भेदभाव पाहत नाही. मग माणूसच माणसाशी असा भेद का करतो? या प्रश्नाचे उत्तर बाबासाहेब अत्यंत स्पष्ट शब्दात देतात. ते म्हणतात, हिंदू धर्मात सर्वभूती एक आत्मा हे तत्व सांगितलं जातं. हे तत्व खऱ्या अर्थाने समाज जीवनात उतरलं असतं तर कोणत्याही माणसाला अस्पृश्य म्हणून वागवलं गेलं नसतं. पण प्रत्यक्षात काय घडलं? बाबासाहेब म्हणतात, धर्माची तत्वे जितकी उच्च आहेत तितकाच समाजाचा व्यवहार खालच्या पातळीवर केला गेला आहे. जे लोक प्रत्येक जीवामध्ये एकच आत्मा आहे असे सांगतात, तेच लोक एका माणसाच्या स्पर्शाने अपवित्र होतो असे मानतात. बाबासाहेब विचारतात, हा किती मोठा विरोधाभास आहे. याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत नाहीत असे ख्रिश्चन आणि मुसलमान समाजातील लोक मात्र वरिष्ठ हिंदूच्या दृष्टीने अस्पृश्य नव्हते. त्यांच्या स्पर्शाने विटाळ होत नव्हता. त्यांच्या सोबत व्यवहार केला जात होता. त्यांची मुलं त्याच शाळांमध्ये शिकत होती. ते त्याच रस्त्याने ये जा करत होते. त्याच विहिरीवरून पाणी भरत होते. पण ज्यांनी स्वतःला हिंदू मानलं
वैदिक धर्माला मान दिला, त्यांनाच अस्पृश्य म्हणून वागवलं गेलं. इतकंच नाही, त्यांना जनावरापेक्षाही कमी लेखलं गेलं. मग बाबासाहेब एक अत्यंत गंभीर प्रश्न विचारतात. ज्या धर्माची तत्वे इतकी उच्च पण व्यवहार इतका नीच, त्या धर्मात राहून आमची उन्नती होईल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते घाई करत नाहीत. ते स्पष्ट सांगतात, धर्मांतर करावं की करू नये. या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नाही, कारण अनेक लोकांसाठी धर्म हा प्राणापेक्षाही प्रिय असतो. पण बाबासाहेब लगेच एक मूलभूत प्रश्न उपस्थित करतात. ज्या धर्मात माणसाला माणुसकी मिळत नाही, त्या धर्माचा उपयोग तरी काय? जो धर्म आपल्या अनुयायांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडण्याऐवजी ते कायमचे बंद करतो, अशा धर्माला चिकटून राहण्यात अर्थ काय? उलट, जर दुसऱ्या धर्मात गेल्यानंतर तेच लोक आपल्याला माणूस म्हणून समान वागणूक देत असतील, तर धर्मांतर का करू नये? याच संदर्भात बाबासाहेब वैकोम येथील सत्याग्रहाचं उदाहरण देतात. त्या ठिकाणी काही रस्त्यावरून अस्पृश्यांना जाण्यास मनाई होती, पण त्याच रस्त्यावरून ख्रिश्चन, मुसलमान आणि इतर अहिंदू लोकांना मोकळेपणाने जाता येत होतं. याचं कारण विचारलं असता स्पष्ट उत्तर दिलं गेलं, अस्पृश्य हे हिंदू आहेत, म्हणून त्यांना या रस्त्यावरून जाण्याची मनाई आहे. हे उदाहरण देत बाबासाहेब प्रश्न विचारतात, जर हीच परिस्थिती असेल तर आपण धर्माचा त्याग करून आपली सुटका का करून घेऊ नये? आणि याच ठिकाणी बाबासाहेब त्या काळातील आपलं मत स्पष्टपणे सांगतात. त्यांच्या मते जर धर्मांतर करायचंच असेल तर मुसलमान धर्म स्वीकारण्याचा विचार करता येऊ शकतो, कारण त्यानंतर जे लोक आज तिरस्कार करतात तेच लोक मान देतील आणि बहिष्कृत म्हणून जगण्याऐवजी एका मोठ्या समाजाचा भाग बनून स्वतःची उन्नती करता येईल. याच विचारावर बाबासाहेब हा विषय पूर्ण करतात आणि त्यानंतर ते अस्पृश्यता दूर करण्यासाठी सुचवला गेलेला आणखी एक मार्ग मांडतात, तो म्हणजे नामांतर.